गुड मॉर्निंग सर्वांना. तर सकाळचा टाईम आहे, 6 वाजलेले आहेत आणि बघू शकता किती छान आणि सुंदर वातावरण झालं आहे आपल्या इकडे. आणि हे सकाळचं प्रसन्न वातावरण बघून ना तर एकदम मन खुश होऊन जातं. आणि सकाळची हवा पण ना आपल्या शरीरासाठी ना खूप छान असते. म्हणून आहे ना कधी पण ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला उठायला पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरांना जे गरजेचं असतं ते सगळं काही सकाळच्या हवेमध्ये मिळत असतं. म्हणूनच सकाळी लवकर उठलं पाहिजे. आणि आपल्या काही कामानिमित्त पण आपण लवकरच उठतो सकाळी. तर आता स्कूल वगैरे चालू आहेत मुलांच्या, त्यामुळे सगळ्यांनाच लवकर उठावं लागतं. तर आज आहे 7वी माळ. तर मस्त ऑरेंज कलरची साडी पण मी वेअर केलेली आहे. आणि सगळ्यात अगोदर अंघोळ वगैरे करून मस्त देवपूजा करावी म्हटलं आणि फुलं पण तोडून देवपूजा करून घेतली. आणि त्याच्यानंतर पीठ मळून घेतलं. कारण काल ना मुलीला पण सुट्टी होती, कारण संडे होता. तरीसुद्धा मी लवकरच उठून आवरलं होतं. कारण का तर लहान मुलं या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना खूप लवकर मुलांना भूक पण लागते आणि सवयीनुसार त्यांना वेळेच्या वेळी नाश्ता वगैरे भेटायलाच पाहिजे. म्हणून मी लवकर उठून आंघोळ वगैरे करून देवपूजा केली. त्याच्यानंतर पीठ पण मळून घेतलं आणि म्हटलं अवनीला चहासोबत चपाती आहे ना खूप आवडती. एरवी तिला खाणं होत नाही, पण ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी ती नक्की चहा चपाती याचा नाश्ता करत असते. आणि रोज म्हटलं तर मग भाजी चपातीच असंच खाते. त्यामुळं मग मी आज मस्त असा चहा बनवला आणि चपातीसुद्धा रेडी केली. त्याच्यानंतर ना तिला दिली, म्हटलं खाऊन घे आणि मग बाकीचं काम मला आवडता येईल. आणि ना फक्त चपात्याच करून घेतल्या होत्या. आज सुट्टी पण होती आणि कसं आई अण्णांना पण उपवास होते. म्हणजे घरामध्ये सासू सासऱ्यांना उपवास आहेत ना नवरात्र चालू, त्यामुळे मग जास्त स्वयंपाक पण करणं होत नाही. मग चपात्या वगैरे करून घेतल्या. अवनीने चहा चपाती खाल्ली आणि त्यांनी ना मिसळ आणली होती. खूप दिवसानंतर आज मिसळचा बेत आहे, तर मिसळ मागवली. कारण त्यांना थोडंसं चटपटीत खाऊ वाटलं होतं जरासं. कसं असतं, पाऊस जर पडला ना तर माणसांना म्हणजे नाही का सगळ्यांनाच असं चटपटीत असं काहीतरी खावंसं वाटतं. आणि उशीर पण झाला होता आवरता. म्हणून मग म्हटलं काय बनवावं. आणि संडेचा आमचा बाजार पण असतो आणि त्यामुळे भाजीपाला वगैरे थोडाफार म्हणजे संपलेलं होतं सकाळचं. कारण उपवास सगळ्यांना असल्यामुळे जास्त भाज्या येत नव्हत्या घरामध्ये. मग भाजीला पण नव्हतं, म्हणून त्यांनी मिसळ घेऊन आले. आणि म्हटलं आता मिसळ आणि चपाती हेच आपण जेवण करून घ्यावं, म्हणून मग मी त्यांना पण जेवायला दिलं आणि मी पण घेतलं. कारण का आता ना पाऊस पण उघडला होता आणि मला ना सगळं बाहेरचं स्वच्छ पण करायचं होतं, पूर्ण घर साफ करायचं होतं. कसं पाऊस जर पडला ना खूप जास्त घरामध्ये पसारा होत असतो, कपडे सुकत नाही. इकडे तिकडे आपण घरामध्ये कपडे टाकतो सुकायला आणि इकडे तिकडे जाऊन चिखलाचे पाय, माती वगैरे सर्व काही घरामध्ये, पोर्चमध्ये, पायऱ्या हे सर्व काही खराब झालं होतं खूप जास्त. म्हणून म्हटलं आता नाश्ता वगैरे करून सगळे घर वगैरे एकदा झाडू मारून घ्यावी घराला आणि मग त्यानंतर पोर्च वगैरे साफ करावं, पायऱ्या वगैरे बाहेरचं जरासं स्वच्छता करून घ्यावी. म्हणून पटपट असं झाडू मारून घेतला आणि किचनला अगोदर मारला झाडू. त्याच्यानंतर किचनच्या साईडला बाथरूमच्या स्पेसमध्ये पण झाडू मारून घेतला. आणि पाऊस जर पडला ना तर बाकीचे कामापेक्षा ही असली जास्त कामं वाढून जात असतात घरामध्ये. बाकी काही काम नसतं, पण ही जी कामं असतात ती भरपूर प्रमाणात वाढत असतात. तर मग मी सगळ्या काही आता पलीकडचं झाडू मारून घेतला आणि पाय पुसण्या वगैरे सर्व एक धुवून टाकायचं आता ठरवलं. म्हटलं ऊन पडो नाही टाकून द्यावं धुवून, कारण खूप जास्त खराब झालेल्या आहे सगळ्या गोष्टी आता इथं. तुम्ही बघू शकता, कारण पावसामुळे ना खूप जास्त चिडचिड आणि राडा होऊन जातो. आणि आमच्या खाली जी खालच्या साईडला चूल मांडलेली होती ती पण पूर्ण भिजून गेलेली आहे पाण्याने. कारण खूप जास्त प्रमाणात रात्रभर पाऊस झालेला आहे तर शनिवारी, आणि त्यामुळे पूर्ण ओलं झालेलं आहे. गाय पण बघा, गाईच्या पण खाली खूप जास्त प्रमाणात ओलं झालं आहे. आता गाईला पण तिकडे बांधावं लागेल दुसरीकडे. अवनीचे पप्पा बांधून
लागतील, पण मला अगोदर आवरून घ्यायचं होतं म्हणून थोडा वेळ शिवला घेऊन बसलेत ते, कारण शिव पण आमचा काही करू देत नाही कामं. मग मी जरा असं म्हटलं त्यांना थोडा वेळ घेऊन बसा, मग नंतर तुमचे कामं करून घ्या, अगोदर मला एवढं साफसफाई करून घ्या. कपडे पण खूप जास्त पडले होते धुण्यासाठी, पण मी ते अगोदर भिजत घालून ठेवलेले आहेत पाण्यामध्ये निरमा टाकून, कारण मग पटपट असं धुवून निघतात. कारण काही कपडे खराब नाही आहेत, पण हेच लहान मुलांच्या पॅन्टी वगैरे जास्त असतात पावसाळ्यामध्ये. आणि ओले चिंब कपडे झालेले मग ते धुवून टाकून स्वच्छ असे कम्फर्टमध्ये टाकले तरच सुकल्यावरच मग वेअर करू वाटतात ते कपडे, नाहीतर मग ते घालूशी वाटत नाही. तर त्यामुळे खाली मांडलेली चूल ओली झाली होती, म्हणूनच मग आम्ही काय केलं तर ही उचलणारी जी चूल आहे तात्पुरती अशी ठेवली होती पाणी तापवण्यासाठी, कारण पाणी तापवण्याची दुसरी काही सोय नाही आहे इकडे. आणि हीटर वगैरे जरी ठेवलं तरी लाईटीचा जास्त प्रॉब्लेम असतो गावाकडे, त्यामुळे मग चुलीशिवाय पर्याय नाही पाणी गरम करायला आंघोळीसाठी, म्हणूनच मग ती पोर्चमध्ये मांडली होती चूल. तर सकाळी काय केलं मग मी, पूर्ण चूल थंड झाल्यानंतर त्याच्यामधली पूर्ण राख वगैरे काढून घेतली आणि भरून टाकली बाजूला नेऊन, आणि चूल पण एका साईडला सरकून ठेवली, कारण ती बाजूला ठेवायची होती उचलून, पण मला उचलत नव्हती, म्हणून म्हटलं त्यांना जरा वेळाने बाजूला काढून ठेवा. आणि सध्या तात्पुरती अशी साईडला लोटून ठेवली मी, आणि म्हटलं जरा वेळाने उचलून ठेवी बाजूला, कारण त्याच्या खाली पत्रा पण ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि नंतर ना सगळ्यात अगोदर मी हे पायऱ्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत, कारण का तर खूप जास्त आपण खालून जे पाय येत आपले चिखलाचे वगैरे पाय येत असतात आणि सगळी माती त्या पायऱ्यांवरच राहून जाते, आणि त्यामुळे अगोदर पायऱ्या स्वच्छ करून घेतल्या. आणि मग बाकीचं मला कपडे पण धुवायचे होते, नंतर हे अगोदर स्वच्छता करून घेतली आणि नंतर कपडे पण धुतले. आणि खूप जास्त जर काम झाले ना मग कसं तरी होत असतं आपल्या पोटामध्ये. आणि जेवण केलं होतं सकाळी थोडंसं, तरीसुद्धा मला भूक लागली होती, आणि आईन ते बाहेर गेले होते देवीच्या दर्शनाला 7व्या माळीनिमित्त, तर त्यांनी भेळ घेऊन आले होते, ओली भेळ अवनीला आवडते म्हणून. मग ती भेळ मी काढून घेतली आणि मिक्स करून घेतली, कांदा टोमॅटो कोथिंबीर, आणि त्यामध्ये मटकी पण होती, आणि चिंचेचं पाणी, चिंच गुळाचं पाणीसुद्धा त्यामध्ये दिलं होतं, कारण ओली भेळ करायची होती ना, त्यामुळे मग सगळी मिक्स करून घेतली मी, आणि अवनीला दिली थोडीशी, आणि मी पण घेतली, आणि मस्त असं शिव मी अवनी आम्ही तिघांनी भेळ खाऊन घेतली. आणि कारण दुसरं कोणी नव्हतं घरामध्ये, अवनीचे पप्पा पण बाकीचं कामं बघत होते गाईचे वगैरे, तर त्यामुळे त्यांनी पण खाल्ली नाही, कारण जेवण केलं होतं पोटभर. त्याच्यानंतर मग ते काय खाल्ली नाही त्यांनी, आम्हीच दोघा तिघांनी भेळ संपवली, कारण भूक जास्त लागली होती आणि भेळ पण खूप टेस्टी होती. आणि त्यामुळे मी आणि मी शिव आम्ही तिघेजणं बसून मस्त असं आनंद घेतला भेळेचा. आणि हे बघा वातावरण पण किती छान झालं आहे, चिंचेच्या झाडाच्या चिंच तर पाहून ना तोंडाला पाणी सुटलं आहे. कधी अशा गाभोळ्या होतील आणि कधी खायला असं वाटतंय चिंचा. ही बघा मांजर कशी फिरते इकडे तिकडे, आणि वारं पण सुटलं होतं, गार वारं एकदम. आणि पाऊस पडल्यानंतर जेवढी गार हवा लागते ना बाहेर, तर तुम्ही बघू शकता पूर्ण झाडं वगैरे असे हालत होते, आणि हवा गार सुटली होती, थंडगार हवा. आणि त्यामुळे ना असं खूप थंडी वाजत होती इकडे आमच्या इकडे. पण आमचा शिव आहे ना घरामध्ये काही जास्त थांबत नाही, थोडी तरी चक्कर त्याला बाहेर मारावीच लागते, त्याशिवाय तो काही शांत बसत नाही. आणि इकडे अवनीचे पप्पा आणि त्यांनी बाजार घेऊन आले होते, संडेचा बाजार होता आमच्या इकडे, तर बाजार वगैरे घेऊन आले ते. तर तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर संध्याकाळचं वातावरण झालं आहे इकडं. मी आणि शिव थोडंसं संध्याकाळच्या वातावरणाचा आनंद घेतला आम्ही, मस्त असं बाहेर आलो, थोडंसं इकडे तिकडे फिरलो, मस्त असं थोडंसं शूट पण केलं. आणि बघू शकता किती गार वारं सुटलेलं आहे इकडे. पाऊस पण थांबायचं नाव घेत नाही, थोडा वेळ उघडला की परत सुरू होतो, पण आज जरासं उघडलेला आहे, तर छान वाटत होतं. तर अवनी पण घरामध्ये काहीतरी चालू होतं तिचं काहीतरी काम, मस्त असा बॉक्स बनवला आहे तोच. मग मी तिला म्हटलं इकडे दाखव सगळ्यांना,
किती छान असा बॉक्स बनवलेला आहे. कारण एक मिठाईचा डब्बा होता रिकामा, त्यालाच तिने मस्त असं कार्ड पेपर काय म्हणतो आपण त्याला, क्राफ्ट पेपर त्याने कवर केलेला आहे मस्त असा. आणि त्याच्यामध्ये क्लिपा ठेवलेल्या आहेत आणि ह्या ज्या जुन्या क्लिपा आहेत ना त्यासुद्धा भारी डेकोरेट केलेल्या आहेत तिने. तर खूप छान आणि सुंदर वाटत होत्या त्या. आणि असंच थोड्याफार काहीतरी ती करत असते आणि खूप क्राफ्टिंगचं तिला खूप जास्त इंटरेस्ट आहे. शाळेत जेवढी हुशार आहे तेवढीच क्राफ्टिंगमध्ये पण आणि ड्रॉइंगमध्ये पण हुशार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.